हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू इझी मॅथ्स मराठी. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 3 पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर स्टार्ट केला आहे आणि त्याची काही बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत. तो व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट आहे. तो पाहिला नसेल तर तो पण पहा तुम्ही. ओके, तर या व्हिडिओ मी आपण पाहणार आहोत त्या चॅप्टर मधली एक्सरसाइजेस. ओके, स्टार्ट करूया. एक्सरसाइज 3.1 त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन in the following problem and find their solutions graphically. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन फॉर्म करायचे आहे दिलेल्या प्रॉब्लेम वरून आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे बाय ग्राफिकली मेथड. तर आपण सोल्युशन फाइंड करायच्या 3 मेथड पाहिल्या आहेत. पहिली आहे ग्राफिकल मेथड, दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड, तिसरी आहे एलिमिनेशन मेथड. तर एक्सरसाइज 3.1 मध्ये ग्राफिकली या मेथडचा आपण यूज करणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, 10 students of class 10 took part in a mathematics quiz. If the number of girls is 4 more than the number of boys, find the number of boys and girls who took part in the quiz. तर क्वेश्चन समजून घ्या आधी. कोणताही क्वेश्चन तुम्हाला जर समजला तर ते सॉल्व करणं खूप सोपं जाईल. सुरुवातीला दिले आहे 10 स्टुडंट ऑफ क्लास एक्स. ठीक आहे, 10वीच्या वर्गातले 10 स्टुडंट आहेत. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे, 10. ठीक आहे, ज्यांनी मॅथमॅटिक्स क्विज मध्ये भाग घेतला आहे. द नंबर ऑफ गर्ल्स, मुलींची संख्या ही 4 नी जास्त आहे कोणापेक्षा, नंबर ऑफ बॉईज. तर यातील एक व्हेरिएबल आपल्याला गृहीत धरावा लागणार आहे. तर सगळ्यात सोपी तुम्हाला मेथड सांगते. जेव्हा इथे द्यान दिसतोय, आपण द्यान नंतर जे स्टेटमेंट येईल त्या स्टेटमेंटला आपण एक्स असं गृहीत धरूया. खूप सोपं जाईल. सुरुवातीला आपण अजूम करूया, द नंबर ऑफ बॉईज विल बी एक्स. लेट द नंबर ऑफ बॉईज विल बी एक्स. लेट द नंबर ऑफ बॉईज बी एक्स. ठीक आहे, द नंबर ऑफ गर्ल्स काय होईल मग, द नंबर ऑफ गर्ल्स बी वाय. ओके, एक्स आणि वाय इथे आपण व्हेरिएबल अजून केलेले आहे. पुढे टोटल नंबर किती आहे, क्लास 10 स्टँडर्ड मधले 10 स्टुडंट. ठीक आहे, ज्यांनी की मॅथमॅटिक्स क्विज मध्ये भाग घेतला आहे. ते एक्स प्लस वाय काय होईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. ओके, हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. फर्स्ट इक्वेशन आपल्याला भेटलं आहे. सेकंड पुढे दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, इफ द नंबर ऑफ गर्ल्स इज 4 मोर दॅन द नंबर ऑफ बॉईज. नंबर ऑफ गर्ल्स किती आहे, काय आपण अजून केलं आहे, वाय इज इक्वल टू 4 मोर दॅन द नंबर ऑफ बॉईज. नंबर ऑफ बॉईज किती घेतलंय, एक्स. 4 प्लस एक्स. याला थोडं रिअरेंज करू, वाय इज इक्वल टू एक्स प्लस 4. दिस इज सेकंड स्टेटमेंटचं इक्वेशन घेतलं आपण. आता आपलं इक्वेशन भेटलंय. त्यांनी काय सांगितलंय, इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे बाय ग्राफिकली मेथड. तर बाय ग्राफिकली मेथडसाठी आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पाहिजे आहे. ठीक आहे, ग्राफ काढण्यासाठी काय बेसिक कन्सेप्ट आहे. पहिला आहे एक्स एक्सिस वरचे कोऑर्डिनेट माहित पाहिजे, वाय एक्सिस वरचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे आणि त्या पॉइंटला जॉईन केल्यावर एक लाईन तयार होते. तर आपण सुरुवातीला फर्स्ट इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स फाइंड करूया. फर्स्ट इक्वेशन इथे लिहून घेते मी, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. ठीक आहे, एक बॉक्स काढून घेऊया. बॉक्स ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय. तर यामध्ये सर एक्सची व्हॅल्यू मी सुरुवातीला 0 घेतली. ओके, तर एक्सची व्हॅल्यू 0 घेतल्या. इथे वायची व्हॅल्यू काय येते, इथे सॉल्व्ह करूया रफ मध्ये. तुम्हाला रफ मध्ये मी सॉल्व्ह करून दाखवते. हे तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचं नाहीये, फक्त समजण्यासाठी आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू आपण घेतली 0 प्लस वाय इज इक्वल टू 10 आहे तर इज इक्वल टू 10. तर 0 प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू 0 जर घेतली तर वायची व्हॅल्यू काय आली, 10 इथे ना 10. आता नेक्स्ट ह्याच्या मी घेऊ वायची व्हॅल्यू 0. वाय कोऑर्डिनेट हा 0 जर घेतला तर एक्सची व्हॅल्यू काय होते, वायची व्हॅल्यू 0. ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. सेम इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. हे इक्वेशन दिले मी इथे. आता वायची व्हॅल्यू घेतली 0, एक्स प्लस वायची व्हॅल्यू आहे 0 इज इक्वल टू 10. एक्स प्लस 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू 10. बघा वायची व्हॅल्यू 0 जर घेतली तुम्ही तर एक्सची व्हॅल्यू किती भेटली 10. इथे लिहून घेऊ.
10. ओके, एक्स आणि वायची व्हॅल्यू तुम्ही मनाने कोणतीही धरू शकता, फक्त जे आन्सर येणार आहे ते पॉईंटमध्ये किंवा फ्रॅक्शनमध्ये येता कामा नये. इथे मी सुरुवात 0 ने केली होती, तर आन्सर माझा आलाय 10. व्हेन वी टेक y इज इक्वल टू 0, तेव्हा x ची व्हॅल्यू भेटली 10. तर आपल्या फर्स्ट इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स भेटलेले आहे. आता आपण सेकंड इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स फाइंड करूया. सेकंड इक्वेशन आहे y इज इक्वल टू x प्लस 4. यासाठी सुरुवातीला आपण x इज इक्वल टू 0 घेऊया. x इज इक्वल टू 0 जर घेतलं तर y ची व्हॅल्यू काय होते इथं रफ मध्ये करूया. y इज इक्वल टू x प्लस 4. जर तुम्ही x ची व्हॅल्यू y ॲज इट इज येईल, x ची व्हॅल्यू 0 घेतली प्लस 4 ॲज इट इज, तर y इज इक्वल टू काय भेटला 4. व्हेन वी टेक x इज इक्वल टू 0, y ची व्हॅल्यू भेटली 4. इथे लिहून घेऊया 4. आता आपण घेऊया y इज इक्वल टू 0. तर y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर काय भेटतं ते सॉल्व्ह करून बघूया. इथं इक्वेशन ॲज इट इज हे इक्वेशन y इज इक्वल टू x प्लस 4. ओके, आणि y ची व्हॅल्यू आपण 0 घेतली इज इक्वल टू x प्लस 4 ॲज इट इज. तर यातील 4 जर मी इकडे घेतला तर काय होईल, साइड चेंज साइन चेंज, -4 होईल इज इक्वल टू हा x ॲज इट इज. म्हणजे अरेंजमेंट केल्यावर x इज इक्वल टू -4 भेटतं. x इज इक्वल टू -4. These are coordinates for the equation 2, y इज इक्वल टू x प्लस 4. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 साठी आपण कोऑर्डिनेट्स फाइंड केले आहे. आता आपण ग्राफ काढूया. तर फर्स्ट इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स आहेत, x कोऑर्डिनेट आहे, पहिला पॉइंट आहे x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 10. तर फर्स्ट कोऑर्डिनेट कोणते राहील 0, 10. ओके, आणि सेकंड कोऑर्डिनेट राहतील 10, 0. तर फर्स्ट इक्वेशन साठी आपण हे पॉइंट पुट करू आणि लाईन ड्रॉ करूया. पहिला आहे x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 10 घ्यायचं आहे. तर तो पॉइंट हा y ॲक्सिस वर येणार. ऑब्विसली कसं फाइंड करणार तुम्ही, x ची व्हॅल्यू 0, ही आहे x ॲक्सिस, ठीक आहे, ही x ॲक्सिस आणि ही आहे y ॲक्सिस. याच्यामधला दिस इज ओरिजिन. ओके, दिस आर ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, दे आर ऑल निगेटिव्ह नंबर्स. दिस इज पॉझिटिव्ह नंबर्स ऑफ y ॲक्सिस अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स ऑफ y ॲक्सिस. त्यातील पहिला पॉइंट आपण फर्स्ट इक्वेशनचा काय सांगितला 0, 10. तर x ॲक्सिसवर 0 कोणता आहे, हा 0, आणि y ॲक्सिसवर 10 इथे दिसतोय. हा इथे पॉइंट करते मी 0, 10. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट कोणता घ्यायचा होता आपण जे फाइंड केला 10, 0. x ॲक्सिस 10 आणि y ॲक्सिसवर 0 पॉइंट. x ॲक्सिसवर 10 मला दिसतो इथे. ओके, आणि y ॲक्सिसवर 0 इथे, म्हणजे इथे आपला पॉइंट भेटला. इथे पॉइंट लिहून घ्यायचा आहे 10, 0. आणि आता ह्या दोन्हीही पॉइंटला जॉईन करून घ्यायचं. एक लाईन भेटेल आपल्याला. बघा अशी एक लाईन जॉईन केल्यावर आपल्याला भेटली आहे. हे झालं फर्स्ट इक्वेशन साठी मी एक लाईन ड्रॉ केली. आता सेकंड इक्वेशन साठी कोणते कोऑर्डिनेट्स आपल्याला भेटले, x आहे 0, y आहे 4. हे आहे फर्स्ट कोऑर्डिनेट, ते पुट करायचं. x आहे 0 आणि y आहे 4. वेअर इज 4, दिस इज. ओके, इथे x कोऑर्डिनेट 0 आहे ना, तर y ॲक्सिसवर हा नंबर येणार आहे 0, 4. लिहून घेते मी 0, 4. तर सेकंड कोऑर्डिनेट कोणता आहे आपला, x आहे -4, y आहे 0, -4, 0. x -4 कुठे, इथे -4, इथे -4 आणि 0 इथे, ते इथे येणार पॉइंट. ओके, इथे 0 ओरिजिनवर घ्यायचं नाही बरं, नाहीतर 0 आहे म्हणून इथेच घेऊन टाकाल, सगळे नंबर इथेच येतील. मग तसं नाही करायचं. -4, 0. 0 ज्या ॲक्सिसवर आहे त्या ॲक्सिसवर नंबर पॉइंट येत नसतो. ओके, इथं आहे x इज इक्वल टू -4 आणि y आहे 0, तर y ॲक्सिसवर येईल का, नाही, x ॲक्सिसवर येणार आहे तो नंबर -4, 0. लिहून घेते मी -4, 0. आता ह्या दोन पॉइंटला जॉईन करूया. तर काय भेटतं हे आपण पाहूया. बघा हे दोन पॉइंट मी जॉईन करून घेतले, तर आपल्याला ही एक लाईन भेटली आहे. तर ह्या दोन्ही पण लाईन एका पॉइंटला इंटरसेक्ट झालेल्या आहेत. बघा हा पॉइंट आहे, त्याचे x ॲक्सिसवर काय येईल 3 आणि y ॲक्सिसवर येईल 7. 3, 7. दोन्ही लाईन ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करत आहेत तर तेच पॉइंट म्हणजे आपलं आन्सर आहे. ते x ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 3 आणि y ची व्हॅल्यू भेटली 7. तर आन्सर आपण खाली लिहून घेऊया. x म्हणजे आपण काय अजून केलं होतं, x इज द नंबर ऑफ बॉयज. Therefore, answer काय येईल, the number of boys is equal to x घेतलं होतं, x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3. ठीक आहे, and
द नंबर ऑफ गर्ल्स इज इक्वल टू वाय घेतलं होतं, वायची व्हॅल्यू भेटली 7. ठीक आहे, अँड दिस इज द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन, 5 पेन्सिल अँड 7 पेन्स टुगेदर कॉस्ट ₹50. 5 पेन्सिल आणि 7 पेनची किंमत किती आहे? 50 रुपये. वेअर ॲज 7 पेन्सिल अँड 5 पेन्स टुगेदर कॉस्ट ₹46. 7 पेन्सिल आणि 5 पेनची एकत्रित किंमत किती आहे? 46 रुपीज. फाइंड द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल अँड दॅट ऑफ 1 पेन. एका पेनची आणि एका पेन्सिलची आपल्याला किंमत काढायची आहे. खूप सोपं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, पेन्सिल आणि पेनची किंमत एक व्हेरिएबल अजून करायचा आहे. लेट आन्सर कसं लिहिणार तुम्ही विचार करा बरं. आन्सर कसं लिहायचं? लेट कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इज बी x and cost of 1 pen b काय घेणार व्हॅल्यू? y. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय भेटेल? 5 पेन्सिल 5 इंटू x, 7 पेन्स, पेन्स म्हणजे आपण काय घेतलं? y, 7y. 5x प्लस 7y इज इक्वल टू किती आहे? एकत्र किंमत 50 रुपये, 50. दिस इज फर्स्ट इक्वेशन. सेकंड आहे 7 पेन्सिल अँड 5 पेन ची किंमत किती आहे? 46 रुपीज. 7 पेन्सिल प्लस 5 पेन्स इज इक्वल टू 46. दिस इज सेकंड इक्वेशन. हे इक्वेशन कसे फाइंड केले कळालं का? खूप सोपं आहे. फक्त दिलेल्या क्वेश्चन मध्ये बघायचं आहे स्टेटमेंटनुसार हे इक्वेशन फाइंड केलं. काहीही मनाने घेतलेलं नाहीये, सगळं काही आहे क्वेश्चन मध्ये. ओके, तर आता फर्स्ट इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आणि सेकंड इक्वेशन साठी कोऑर्डिनेट फाइंड करायचे. फर्स्ट इक्वेशन मी लिहिते 5x प्लस 7y इज इक्वल टू 5050. तर कोऑर्डिनेट्स आपण लिहिण्यासाठी हा बॉक्स काढून घेऊया. इथं काय येतं? x, इथे येतं y. ओके, x ची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार? सुरुवातीला 0 घेऊ का मी? x ची व्हॅल्यू घेता येईल का मला? 0. जर मी x ची व्हॅल्यू 0 घेतली आणि इथं पुट जर केली तर 5 इंटू 0 काय होतं? 0. 7y इज इक्वल टू 50 उरतं. पण y ची किंमत काढताना 7 तर डिवाइड मध्ये जाईल ना. 50 डिवाइडेड बाय 7 पॉईंट मध्ये आन्सर येतं आणि आपल्याला आन्सर पॉईंट मध्ये नकोय. ठीक आहे, तर आपल्याला x इज इक्वल टू 0 घेता येणार नाही. तर x ची व्हॅल्यू आपण काय घेऊयात? 3. ओके, x ची व्हॅल्यू आपण तुम्ही कोणती घेऊ शकता, फक्त y ची व्हॅल्यू ही पॉईंट मध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये आली नाही पाहिजे. तर x ची व्हॅल्यू मी 3 घेते. तर 3 घेतला काय होतं? इथे रफ मध्ये लिहिते पहा काय होतं लिहिल्यावर. हे रफ वर्क आहे बरं, हे लिहायचं नाही तुम्हाला आन्सर मध्ये, म्हणजे समजण्याकरता मी सांगतेय. इक्वेशन लिहून घेते 5x प्लस 7y इज इक्वल टू 5050. ते x ची व्हॅल्यू मी काय घेतली? 3. इथे लिहिलं 5 इंटू x ची व्हॅल्यू घेतली 3 प्लस 7y इज इक्वल टू 5050. ते सॉल्व्ह करूया. 5 इंटू 3 किती? 15 प्लस 7y ॲज इट इज इक्वल टू 5050. तर 15 हा इकडे गेला काय होता? प्लस 15 आहे. साईड चेंज, साइन चेंज. ओके, प्लस तर मायनस होतं. तर इथं काय ना 7y ॲज इट इज राहील. 5050 इकडे मायनस 15. 7y इज इक्वल टू 50 मायनस 15 किती होतं? 35. ठीक आहे, तर y ॲज इट इज ठेवायचे आणि 7 इकडे घेतला काय होईल? 7 हा मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेलं होणार डिवाइड मध्ये. 35 डिवाइडेड बाय 7 काय तर 7 5 जा 35. ते x ची किंमत आपण 3 ची घेतली तर y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली? 5. लिहिणार मी 5. आता नेक्स्ट याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 0 घेऊ का मी? जर y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर नंबर हा आपल्याला होल नंबर भेटतो. y ची व्हॅल्यू आपण 0 जर घेतली तर काय भेटतं ते पण लिहून घेते. 5x प्लस 7y इज इक्वल टू 5050 मध्ये काय घेतलं आपण? y ची व्हॅल्यू 0 घेतली. ओके, काय होतं y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर? 5x प्लस 7 इंटू 0, 7 इंटू 0 इज इक्वल टू 5050. 5x प्लस 7 इंटू 0, 0 इज इक्वल टू 5050. 5x इज इक्वल टू 50. आता 5 हा मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला काय होणार? डिवाइड मध्ये जाणार. 5050 डिवाइडेड बाय 5. हे डिवाइड मध्ये गेला काय होता? 10. 5 1 जा 5 0.
तर एक्सची व्हॅल्यू किती आली 10. ते वायची व्हॅल्यू आपण जर 0 घेतली तर एक्सची व्हॅल्यू भेटली 10. दे आर कोऑर्डिनेट्स फॉर द इक्वेशन फर्स्ट. आता कोऑर्डिनेट्स फॉर द इक्वेशन 2 फाइंड करूया. सेकंड इक्वेशन काय आहे 7x + 5y = 46. यातील कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. सुरुवातीला मी x ची व्हॅल्यू 0 घेऊ शकते का इथे? 0 घेऊ शकते का? बघा बरं. 7 × 0 0. 5y = 46 राहील. y ची व्हॅल्यू काढण्याकरता 5 इकडे घ्यावं लागेल. 46 / 5 होल नंबर येईल का? नाही. डेसिमल पॉईंट मध्ये आन्सर जातं, त्यामुळे x ची व्हॅल्यू 0 घेता येणार नाही. कोणती घेते मग मी? 3 घेते. ओके 3. मग 3 घेतल्यावर काय होतं बरं? सॉल्व्ह करून बघूया रफमध्ये. जरी तुम्हाला येत असेल तरीही रफमध्ये सॉल्व्ह करून बघायचं की आन्सर कन्फर्म सांगता येतं तुम्हाला. काय इथे 7x + 5y = 46. तर x ची व्हॅल्यू मी किती घेतली? 7 × x ची व्हॅल्यू घेतली 3 + 5y = 46. 7 × 3 किती? 21 + 5y = 46. परत 5y ॲज इट इज राहील. हा 21 इकडे केला काय होईल? मायनसमध्ये. 46 - 21. 46 - 21 काय होतं? सांगा बरं. 25. तर y = 25. y हा डिवाइडमध्ये मल्टिप्लायमध्ये इकडे गेला काय होणार? डिवाइडमध्ये जाणार. तर y ची व्हॅल्यू किती भेटली? 5 × 5 = 25. When x = 3 then y = 5. इथे लिहून घेऊ का? Yes. We get the coordinate of the second equation. फर्स्ट कोऑर्डिनेट. सेकंड. आता काय करायचे? x ची व्हॅल्यू परत मी 0 तर आपण घेऊ शकत नाही. तर y ची व्हॅल्यू 0 घेतली चालते का? y ची व्हॅल्यू तुम्ही जर 0 घेतली तरीही परत x ची व्हॅल्यू ही पॉईंटमध्ये येणार. y ची व्हॅल्यू पण आपल्याला 0 घ्यायला जमत नाही. तर x ची व्हॅल्यू मी 8 घेते. ओके. x ची व्हॅल्यू 8 घेतल्यावर y ची व्हॅल्यू काय येते? इथे रफमध्ये पाहूया. 7x + 5y = 46. मी काय केलं? x ची व्हॅल्यू घेतली 8 + 5y = 46. 7 × 8 किती? 56 + 5y = 46. आता 5y हा ॲज इट इज राहील. 56 हा इथे गेल्यावर काय होणार? मायनसमध्ये. 46 - 56. 5y = आता मोठी संख्या कोणती आहे? 56. त्याचं साइन आहे मायनस. तर मायनस येईल. 56 - 46 10. मोठ्या नंबरचं साइन येतं -10. y 5 हा मल्टिप्लायमध्ये इकडे गेला होणार, डिवाइडमध्ये जाणार. तर काय येतं? -10 / 5. तर y ची व्हॅल्यू भेटली. 5 ने डिवाइड केलं काय तर 2 आणि साइन आहे मायनसचं -2. y ची व्हॅल्यू भेटली -2. इथे लिहूया. when 8 = x then y = -2. तर अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स भेटले आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे? चला तर मग ग्राफकडे वळूया. तिथे मी ग्राफ काढला आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज ओरिजिन. ओके. त्यावर पॉईंट आपण पुट करूया. फर्स्ट इक्वेशनचे पॉईंट आपल्याला काय भेटले? फर्स्ट इक्वेशनचे पॉईंट आपण पहिले पुट करूया 3, 5. आणि दुसऱ्या काय आहे? 10, 0. एक्स कोऑर्डिनेट आहे 3, वाय कोऑर्डिनेट 5, एक्स कोऑर्डिनेट 10, वाय कोऑर्डिनेट 0. तर 3, 5 आपण पहिले पुट करूया. एक्स ॲक्सिसवर 3 आणि वाय ॲक्सिसवर 5. कुठे आहे बरं 3 आणि 5? शोधा. 3 इथे आहे. ओके. आणि वाय ॲक्सिसचा 5 इथे आहे. तर पॉईंट कुठे येणार? बरोबर ॲक्युरेट घ्यायचे तरच आन्सर व्यवस्थित येणार. 3 आणि 5 हा इथे पॉईंट येईल. ओके. लिहून घेते 3, 5. सेकंड आहे 10, 0. 10 कुठे ॲक्सिसवर? इथं 10 आहे. दिसतोय? आणि वाय ॲक्सिसवर 0 इथे. म्हणजे कोणत्या ॲक्सिसवर येणार तो पॉईंट? एक्स ॲक्सिसवर इथे. तर इथे लिहून घेते मी 10, 0. आता ह्या आणि ह्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचंय. तर जॉईन करून घेतलंय. या आणि या पॉईंटला ही आपल्याला लाईन भेटली आहे. आता एक्स आणि वाय ॲक्सिसचे पहिला पॉईंट आहे 3, 5. दुसरा आहे 8, -2. हे पॉईंट आपण पुट करूया. पहिला आहे 3, 5. 3 कुठे आहे? इथे. ओके. आणि 5 कुठे आहे? इथे. म्हणजे हाच पॉईंट आहे. ओके. 3, 5 हाच इथे पॉईंट आहे. आणि दुसरा आहे 8, -2. 8 कुठे आहे? इथे. ओके. आणि -2 कुठे आहे? -2 हा वाय ॲक्सिस वरती इथे निगेटिव्ह नंबर्स. तर हे -2 आणि हा 8 तर नंबर येणार इथे. ओके. तर ह्या दोन पॉईंटला आपण जॉईन करून घेऊया.
तर आपण दोन्ही पॉईंट हे हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेतलाय, तर अशी एक लाईन आपण ड्रॉ केली. ठीक आहे. तर दोन्ही लाईन हा एकाच पॉईंटला इंटरसेक्ट करत आहे. तो पॉईंट कोणता आहे? 3,5. तर दिस इज आन्सर ऑफ दी सेकंड क्वेश्चन. एक्स ची व्हॅल्यू आहे 3 आणि वाय ची व्हॅल्यू भेटली 5. एक्स म्हणजे आपण काय अजून केलं होतं? कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल. त्या आन्सर मध्ये आपण खाली लिहूया. देन द आन्सर काय येईल? द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इज इक्वल टू काय होतं? एक्स घेतलं होतं आणि एक्स ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 3. अँड द कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू वाय इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू किती आहे? 5. अँड दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. खूप इझी आहे, फक्त प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला नक्की इझिली हा क्वेश्चन जाईल. नेक्स्ट पाहूया. तर आपला सेकंड क्वेश्चन झालाय. क्वेश्चन नंबर 2 काय आहे ते बघूया. ऑन कम्पेरिंग द रेशियोज A1/A2, B1/B2 and C1/C2, find out whether the lines representing the following pair of linear equations intersect at a point are parallel or coincident. पॅरलल आहे, दिलेले आहे त्यांनी इक्वेशन्स, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन दिलेले आहे. त्याचं सोल्युशन जेव्हा आपल्याला भेटेल तर लाईन ऑफ इक्वेशन्स, तर लाईन्स कशा असतील? पॅरलल असतील का कॉन्सिडंट असतील हे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला A1/A2, B1/B2 आणि C1/C2 काढावं लागेल आणि त्याच्या कंडिशननुसार हे आपल्याला ठरवता येईल. हे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअरली एक चार्ट दिलेला आहे मी, ते तुम्ही रेफर करू शकता. चला आता आन्सर स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनचा. फर्स्ट काय आहे? 5x - 4y + 8 इज इक्वल टू 0. 7x सेकंड आहे 7x + 6y - 9 इज इक्वल टू 0. ओके, तर हे आपण सॉल्व करूया. चला आता आन्सर स्टार्ट करूया. ह्यातील A1/A2 काय येईल बरं? 5 / 7. A1 A2 हा आहे, B1 आहे -4 आणि C1 आहे 8, B2 आहे 6 आणि C2 आहे -9. सगळ्या व्हॅल्यू आपण इथं खाली लिहूयात. A1/A2 इज इक्वल टू काय येतं? 5 / 7. 5 / 7. B1/B2 काय येतं? B1/B2 -4/6 -4/6. ठीक आहे. आणि C1/C2 इज इक्वल टू काय येतं? 8/-9 8 / -9. इथे तुम्ही पाहू शकता 5 / 7 आणि -4/6 हे सेम आहे का? नाही, दे आर नॉट इक्वल. -4/6 म्हणजेच काय? देअरफॉर A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2. देअरफॉर द लाइन्स आर intersecting at a point. ते एका पॉइंटला ह्या लाईन्स इंटरसेक्ट करतात. या कंडिशनवरून आपण हे सांगितलं आहे. प्रत्येक कंडिशननुसार त्या लाईन्स इंटरसेक्ट करतात, पॅरलल आहे का कॉन्सिडंट आहेत, तर हे आपण चार्टमध्ये दिलेलं आहे. ते चार्ट तुम्ही परत रेफर करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. सेकंड क्वेश्चन आहे 9x + 3y + 12 इज इक्वल टू 0. 18x + 6y + 24 इज इक्वल टू 0. तर काय फाइंड करणार? सुरुवातीला तुम्ही A1/A2 A1/A2 इज इक्वल टू काय येतं? A1/A2 9 / 18. ठीक आहे. तर 9 / 18 ला तुम्ही स्मॉलेस्ट फॉर्म करू शकता. इथं काय येतं? 9 1 जा 9, 9 2 जा 18, 1 / 2 येतं. ठीक आहे. A1/A2 ची व्हॅल्यू. आता B1 / B2 B1/B2 काय येतं? 3/6 3 / 6. तर ह्याला कट करू शकतो आपण. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/2. आता थर्ड नंबर कोणता आहे? C1/C2 C1 / C2 C1/C2 12 / 24 12 / 24. याला कट जर केलं काय? 12 1 जा 12, 12 2 जा 24. बघा तिन्ही व्हॅल्यू ह्या सेम आलेल्या आहेत. ते लिहून घेऊया. A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2. जेव्हा तिन्ही रेशिओ हे सेम असतात तेव्हा त्या लाईन्स कशा असतात? आठवा बरं. त्या लाईन्स असतात कॉन्सिडंट लाईन्स. त्या एकमेकांवर कोइन्साइड झालेल्या असतात and they have a infinite many solutions. ओके. देअरफॉर तिन्ही तर सेम आलेलं आहे. द लाईन्स आर कॉन्सिडंट. लाईन कशा आहेत? एकमेकावर
कॉन्साइड झालेल्या आहेत. थर्ड क्वेश्चन आहे 6x minus 3y plus 10 is equal to 0. 2x minus y plus 9 is equal to 0. फर्स्ट फाइंड करणार a1 by a2. काय तर 6 by 2. 6 divided by 2. त्याला आपण कट करू शकतो. स्मॉलेस्ट फॉर्म घेता येतं. 2 1 जा 2, 2 3 जा 6. 3 by 1. ओके. आता b1 by b2. b1 by b2 काय येतं? -3 by -1. -3 divided by -1. मायनस मायनस कट. तर काय येतं? 3 by 1. c1 by c2 is equal to c1 by c2 10 by 9. 10 by 9 ला तुम्हाला कट करता येईल का? नाही, ॲज इट इज राहतं. तर a1 by a2 भेटलं 3 by 1, b1 by b2 भेटलं 3 by 1, पण c1 by c2 काय भेटले? 10 by 9. त्यामुळे आपल्याला काय सांगता येईल? देअरफॉर a1 by a2 is equal to b1 by b2 and is not equal to c1 by c2. आता ही कंडिशन असताना लाईन्स कशा असतात बरं? लाईन्स ऑफ इक्वेशन आर पॅरलल. Therefore, lines are parallel. तर लाईन पॅरलल असते म्हणजे त्या इक्वेशनला सोल्युशन असतं का हो? नाही. सोल्युशन कसं असणार आहे? तर लाईन तर पॅरलल आल्यात ना एकमेकांना. इंटरसेक्ट असेल तर सोल्युशन असतं आणि कोइन्साइड असतील तर सोल्युशन असतं. पॅरलल असेल तर दे हॅव नो सोल्युशन्स. इन शॉर्ट दे आर इनकन्सिस्टंट. ठीक आहे.